आणि तुमच्यावरती आणि गितेश राऊत त्यासोबत अनेकांवरती 7 जणांवरती एकूण गुन्हे दाखल जे आहेत ते ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्थानकामध्ये झालेले आहेत. काय करणारी तुमचं म्हणणं आहे? मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत. दुर्दैवाने गितेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाहीयेत आणि त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आई वडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत. यामुळे दिसून येते की याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे आणि हे सगळे गैरप्रकार होत असताना त्याने स्वतः तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे की त्या प्रत्येक वेळेला माझे आई वडील माझ्याबरोबर असायचे आणि मग आई वडिलांच्याच संरक्षणामध्ये असणारी गिरिजा तिला त्याच वेळेला ह्या अघोरी प्रकाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची संधी होती किंवा तक्रार करण्याची संधी होती, परंतु त्यांनी 26 पर्यंत हे का दाबून ठेवलं हा विषय आहे. पण त्याचं खरं कारण असं आहे की आता गिरिजा राऊत यांनी डीव्हीची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये आणि त्याच्यापूर्वी सुद्धा आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी डीव्हीमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅट सुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. आम्ही ती मान्य केली नाही. पण त्यानंतर पुन्हा तिने डीव्हीचं जे नोटीस दिलेले आहे आत्ता हे माझ्या हातात आहे ते या डीव्हीच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली. त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे. त्याचबरोबर भावनात्मक त्रासापोटी जी नुकसान भरपाई आहे ती सुद्धा 2 करोड 2च ना 2 म्हणजे 10 करोड अधिक 2 करोड 12 करोड आणि मागे एक आहे अजून एक 50 लाख कसले तरी त्याशिवाय म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले डीव्हीच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत. तुम्हाला पोलीस स्थानकाकडून काही संपर्क करण्यात आला? आम्ही ही बाब आता पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. कापूरबावडी पोलीस स्थानकातल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं ते म्हणतात की राऊत कुटुंब आम्हाला संपर्क आम्ही करतो परंतु आम्हाला प्रतिसाद देत नाही. आम्ही इथेच राहिला आहोत आणि ठाण्याच्या सेशन कोर्टामध्ये आमची त्याच्याविरुद्ध जी आम्ही केस दाखल केलेली आहे त्याची नोटीस आम्ही कापूरबावडी पोलीस स्टेशनला बजावलेली आहे. नाही, अघोरीच्या संदर्भातल्या उपचाराचे आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेले आहे त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे. एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे.
मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद. सर एक हिंदी में फक्त ब्रीफ करा सर, जो केस आपके ऊपर दर्ज हुआ है उसके बारे में क्या कहेंगे? ये केस सरासर झूठा केस है, झूठा इल्जाम हमारे ऊपर लगा गया है. दुर्भाग्य से जिस तरीके से केस की है उस केस में उन्होंने लिखा है कि 2018 से 2022 तक हमारे ऊपर बाबागिरी का ऐसा प्रयोग किया जा रहा था और उस वक्त जब जब बाबा के पास जाते थे तब तक मेरी माँ और मेरे पिताजी मेरे साथ रहते थे. जब उनकी पिताजी और उनकी माँ उनके साथ रहते थे तो बाबागिरी के खिलाफ उन्होंने शिकायत क्यों नहीं की, ये मेरा पहला सवाल तो रहेगा. साथ साथ में 2022 के बाद आज 2026 है, ये 4 वर्ष तक इसके बारे में आपने शिकायत क्यों नहीं की, ये भी एक बहुत बड़ा प्रश्न हो सकता है. लेकिन इसका उत्तर एक है कि उन्होंने जो डीवी फाइल किया है, यानी उनके साथ जब डिस्कशन हमारे एडवोकेट का चालू था तभी पहली बार उन्होंने एडवोकेट के पास 5 करोड़ रुपए की मांग की. 5 करोड़ प्लस 2 लाख पर मंथ किया था. 3 बेडरूम किचन का एक फ्लैट मांगा था, गार्डन विद टेरेस गार्डन के साथ. फिर साथ साथ में ऑटोमेटिक कार की मांग की थी, वो हमने मंजूर नहीं की. तो उसके बाद अभी जो ये डीवी आया है, अभी जो है डीवी है फ्रेश डीवी, इस डीवी में हर माह 5 लाख एवरी मंथ 5 लाख रुपया देना चाहिए. उसके बाद परमानेंटली 10 करोड़ की मांग उन्होंने की है. साथ साथ में और एक पॉइंट निकाल के उसने और 2 करोड़ की मांग की है, यानी 12 करोड़ उनको एक साथ मिलना चाहिए. साथ साथ में हर माह में 5 लाख रुपए की मांग की और उसके बाद और भी घर और गाड़ी की डिमांड उनकी है. ये जो डीवी में अभी जो ये डिमांड किया है उसके ऊपर प्रेशर आना चाहिए और ये उनकी डिमांड मंजूर होनी चाहिए. इसके लिए ये शिकायत उन्होंने आज की, ऐसे मेरा कहना है.